नमस्कार नमस्कार. तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आता महात्मा गांधी यांच्या विचारानुसार शाश्वत विकास ध्येयांकडे जास्त लक्ष देऊन काम करताय. तुम्ही नुकतेच नवीन नवीन उपक्रम एमजीएम मध्ये सुरू केलेले आहेत. तर एक पत्रकार या नात्याने मला असं वाटलं की आपल्याशी मनमोकळी चर्चा करावी आणि बोला ना सर. आपली मुलाखत ही एक पत्रकार या नात्याने मी आपल्याशी बर बर चालेल चालेल. मी थोडस आमच्याबद्दल सांगू इच्छितो. अप्रतिम मीडिया आमची ही मल्टी फंक्शनल मीडिया एजन्सी आहे. बेसिकली मी पत्रकार आहे आणि संपादक संचालक म्हणून या संस्थेचं काम बघतो. तर आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे समोर ठेवून सध्या काम सुरू केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये. म्हणजे पत्रकारांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विषयी प्रशिक्षण देणं स्थानिक पत्रकारांना आणि त्यानुसार विकास पत्रकारिता कशी केली पाहिजे. तर ढोबळ मानाने विकास पत्रकारितेची व्याख्या मांडायला गेली ती खूप मोठी व्याख्या होईल. परंतु आता अलीकडे या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. तर त्या दृष्टीने मला आपल्याशी चर्चा करायची आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपलं खास अभिनंदन करू इच्छितो की आपण खूप चांगली सेवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राला दिलेली आहे त्याबद्दल. आणि आम्हाला आनंद आहे की आपण विदर्भातून मराठवाड्यात आलाय आणि या विद्यापीठाला चांगले दिवस आता येतील अशी अपेक्षा आहे. तसं तर एमजीएम हे नाव आता काही कुणाला अनोळखी राहिलेलं नाहीये. तर त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली त्याची नेत्रदीपक अशी वाटचाल होईल याची आम्हाला खात्री आहे. तर धन्यवाद सर. धन्यवाद सर. माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला, एमडीजी टू एसडीजी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याबद्दल आपण काय सांगाल. आणि दुसरं की आपण जपानला एका परिषदेसाठी उपस्थित राहिलेला होता या संदर्भातले, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. जपानला वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर युनेस्कोने वर्ल्ड कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती. जपानमध्ये एआय ची नागोया या ठिकाणी ऑर्गनाईज केली होती आणि त्या ठिकाणी 150 देशातील रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. त्यामध्ये ही कॉन्फरन्स बाय इन्व्हिटेशन होती, म्हणजे डायरेक्ट पार्टिसिपेशन नव्हतं. आणि या कॉन्फरन्समध्ये अलग अलग देशाचे मग डेप्टी प्राईम मिनिस्टर असतील, प्राईम मिनिस्टर्स आहेत किंवा तुमचे मिनिस्टर्स आहेत. आणि या कॉन्फरन्सला युनेस्कोचं अस्तित्व असल्यामुळे ही एक मोठ्या प्रमाणावर आणि अलग अलग क्षेत्रातील एक्सपर्ट लोक तिथे गोळा झाले होते. मी त्या कॉन्फरन्समध्ये मला अकॅडमिशियन म्हणून इन्व्हिटेशन होतं आणि या क्षेत्रामध्ये जे एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर माझं बरंच काम असल्यामुळे त्यांनी बोलवण्यात आलं होतं. या कॉन्फरन्सचं उद्घाटन जपानच्या क्राऊन प्रिन्सने केलं होतं आणि त्यांनी म्हणजे क्राऊन प्रिन्स जे स्वतः प्रिन्स आहे आणि ते आता सबसिक्वेंटली राजा बनणार आहेत, तर त्यांनी केलेलं होतं. आणि या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट करिता मग एनर्जी सिक्युरिटी असो, म्हणजे ऊर्जाबद्दलचं स्वयंपूर्णता असो, पाण्याबद्दलची असो, एन्व्हायरमेंट बद्दलची असो, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, या सर्व गोष्टींचा तिथे मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या चर्चेअंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपल्याला कल्पनाच आहे की आता फोकस जो होता तो फोकस हा जो पूर्वी एक्सप्लॉयटेशन, एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जे रिसोर्सेस होते त्याचं एक्सप्लॉयटेशन होत होतं. तर एक्सप्लॉयटेशन आणि एक्स्ट्रॅक्शनच्या ऐवजी त्या जागी आता सस्टेनेबल रिन्युएबल फीडस्टॉक म्हणजे ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा जनरेट होतात त्या जनरेट होणाऱ्या गोष्टी वापरून, बायोलॉजिकल प्रोसेस वापरून जे काही प्रॉडक्ट्स आपण तयार करतो ते प्रॉडक्ट सुद्धा एक बायोडिग्रेडेबल किंवा रिन्युएबल टाईपचे प्रॉडक्ट असले पाहिजे. जसं प्लास्टिक आहे तर प्लास्टिक रिन्युएबल होत नाही किंवा ते बायोडिग्रेड होत नाही. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्या ठिकाणी अकॅडमिशियन्स होते, रिसर्चर होते, पॉलिसी मेकर्स होते, पॉलिटिशियन्स होते, सोशल वर्कर होते. तर जवळपास 150 देशातले हाय प्रोफाईल त्या ठिकाणी पार्टिसिपंट्स होतात.
या ठिकाणी एज्युकेशन ही जी कल्पना आहे की एज्युकेशनच्या माध्यमातून मग ते स्कूल एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, या स्कूलला बेसिकली इंटिग्रेट सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये इंटिग्रेट करणं याच्यासाठी आवश्यक आहे की विद्यार्थी हे ग्लोबल सिटीजन बनणार आहे. म्हणजे जे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी आता एक ग्लोबल हे विलेज आहे, तर ग्लोबल सिटीजन या एज्युकेशन माध्यमातून तयार करायचं आहे, हू कॅन बी प्रोएक्टिव्ह कॉन्ट्रीब्युटर. म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी एक मोठा मुद्दा त्यांनी चर्चेला घेतला होता आणि डिक्लेरेशन मध्ये पण टाकला होता. तो असा होता की आपण कन्झम्पशन खूप करतो रिसोर्सेसचे, म्हणजे नैसर्गिक स्रोताचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतो, परंतु तेवढे ते निर्माण करत नाही. म्हणून त्यांनी ते एक एक थीम घेतली होती की रिन्युएबल रिसोर्सेस रिजनरेट करण्यासाठी, म्हणजे सस्टेनेबल कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस अँड सस्टेनेबल रिजनरेशन ऑफ रिसोर्सेस. रिजनरेशनच्या माध्यमातून जसं एनर्जी असेल, तर आता एनर्जीच्या बाबतीत जर समजा आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं असेल पूर्ण पृथ्वीला, तर सोलर आहे, विंड आहे, बायोमास आहे, टायडल एनर्जी आहे, त्याचबरोबर हायड्रोजन फ्युएल आहे. अशा अनेक पद्धतीने आपल्याला आपली एनर्जी रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल, रादर दॅन जे फोसाईल फ्युएल आहे, म्हणजे ऑइल असेल, गॅस असेल, किंवा कोल असेल, तुमचा कोळसा असेल, तर हे रिसोर्सेस व्हायला हजारो वर्ष लागतात. परंतु त्यांचा जर आपण वापर जाळण्यात न केला तर ते लगेच संपत जातात. आणि म्हणून एज्युकेशन या माध्यमातून फक्त अवेअरनेस नाही क्रिएट करायचा, तर त्याचा अभ्यास करायचा, प्रत्येक क्षेत्रामधला अभ्यास करायचा. त्याचबरोबर को एक्झिस्टन्स म्हणजे इको सायकल जी आहे, इको सायकल मध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून सगळ्यांना कसं इंटिग्रेट करता येईल, जसं त्या पद्धतीने इको बॅलन्स आहे, मग ते कार्बन सायकल असेल, हायड्रोजन सायकल असेल, ऑक्सिजन सायकल असेल, पाण्याची सायकल असेल, सल्फर सायकल आहे, ही सर्व जे सायकल आहे तर ते मेंटेन करण्यासाठीच रिसर्च कसा करता येईल हायर एज्युकेशन मध्ये, त्याच्यावर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर आपल्याला एज्युकेशनच्या माध्यमातून नवीन नवीन टेक्नॉलॉजी, या रिसर्च आणि एज्युकेशनच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करून सस्टेनेबल जनरेशन, म्हणजे रिसोर्सेस जे आहे ते रिसोर्सेस आपल्याला कन्झर्व करायचे आहे आणि त्याचं प्रोपोगेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं की जेव्हा इम्बॅलन्स, म्हणजे बिकॉज ऑफ कन्झम्पशन, हेवी कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस होतात, तेव्हा इम्बॅलन्स तयार होतो निसर्गामध्ये. आणि इम्बॅलन्सचा परिणाम हा मग सायक्लोन असेल, तुमचं भूकंप असेल, तुमच्या सुनामी असेल, आणि अशा पद्धतीच्या मग नॅचरल कॅलॅमिटीज त्याचा परिणाम होतो. डिफॉरेस्टेशन असेल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं असेल, त्याचबरोबर सी लेवलची पातळी वाढलेली असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, या सर्व गोष्टीचा परिणाम हा जर इकोसिस्टीम मध्ये डिस्टर्बन्स झाला तर होत असतो. आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा बेसिकच आहे की यू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस अँड कीप ऑन जनरेटिंग द नॅचरल रिसोर्सेस. जपानमध्ये या टेक्नॉलॉजीचा पण त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं की जपानच्या जवळ डीप ओशन करंट आहे, ते ओशन मध्ये करंट आहे, आणि त्या करंटच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी टर्बाईन इन्स्टॉल करून त्या ठिकाणी एनर्जी जनरेशन तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं नॅचरल रिसोर्सेस वापरून त्यांच्या 98% ऑफ देअर एनर्जी रिसोर्सेस, एनर्जी रिक्वायरमेंट इज मेट बाय युझिंग नॅचरल रिसोर्सेस. अशा पद्धतीचं त्यांनी सांगड घातलेली आहे. आणि त्यानंतर जर आपण विचार केला की हायब्रिड सिस्टीम, म्हणजे सोलर आणि विंड यांचे हायब्रिड सिस्टीमच्या माध्यमातून जास्तीत जास्त एनर्जी कशी जनरेट करता येईल, आणि त्याचाच भाग म्हणून सोलर अलायन्स, म्हणजे जगभरामध्ये जवळपास 150 देश पुन्हा एक सोलर अलायन्स जे आपल्या देशाने सुरुवात केलेली आहे की सोलर एनर्जी जनरेशनसाठी, मग त्याच्यामध्ये सोलर टेक्नॉलॉजीचं पार्टिसिपेशन असेल, एक्सचेंज असेल, टेक्नॉलॉजी असेल, फायनान्सचा मदत असेल, तर या सर्व गोष्टींना सोलर अलायन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सोलर एनर्जी पूर्ण जगभरामध्ये कशी जनरेट करता येईल. यामध्ये जर्मन सारखा देश आहे जिथे सोलर एनर्जी कमी आहे, पण तथापि त्यांच्याकडे जी काही बायोमास आहे, कार्बन एनर्जी आहे, किंवा
आपल्याला आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये कार्बन डायऑक्साईड ज्याला फुटप्रिंट म्हणतात, प्रत्येक देशाने हे कार्बन डायऑक्साईड किती कमी करता येईल याच्याबद्दल कमिटमेंट द्यायचं आहे. आणि भारत देश असा आहे की या ठिकाणी मुबलक प्रमाणावर आपण नेचरच्या सोबत तर राहतोच, पण मुबलक प्रमाणावर नॅचरल रिसोर्सेस उपलब्ध आहे. जसं झाडांमध्ये विचार केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निंबाचे झाडं आहेत, वड आणि पिंपळाचे झाडं आहेत, आणि बाकीचं पण खूप मोठी सृष्टी आहे. त्याचबरोबर आपण रिन्युएबल आणि रिसोर्सेस आपण जर विचार केला की भारतीय जीवन पद्धतीमध्ये निसर्गाच्या गोष्टीचा वापर करण्याचं फार मोठ्या प्रमाणावर आपलं तत्वज्ञान आहे, त्याचबरोबर आपलं जीवनशैली पण आहे. मग मातीच्या भांड्यांचा उपयोग होता, म्हणजे मग मातीचे भांडे कसं रिन्युएबल आहे, त्याचबरोबर उद्योग पण आहे. म्हणजे लाकडाचा उपयोग असेल किंवा आता कागद असेल तर रिसायकल कागद, आपण कागदाचा पुन्हा पुन्हा रिसायकलिंग करतो. यामध्ये रिड्यूस, रियूज अँड बेसिकली रिक्लेम अशा पद्धतीच्या या 3 Rच्या दृष्टीने सुद्धा आपण रिसोर्सेसचे नॉट ओनली कन्झर्वेशन बट वी कॅन प्रोपोगेट द रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस. त्याचबरोबर जर आपण विचार केला की जे केमिकल इंडस्ट्रीज असतात, केमिकल इंडस्ट्रीमध्ये नॅचरल रिसोर्सेसच्या ऐवजी म्हणजे सिंथेटिक पद्धतीने या प्रॉडक्ट्स तयार केले जातात. मग त्याच्यामध्ये मेडिसिन असेल किंवा असे काही प्रॉडक्ट्स आहेत की त्याचं लाईफ मोठ्या प्रमाणावर असतं, परंतु त्याचं मिसयूज झाल्यामुळे नॅचरल जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे आता तर असं आहे की मोस्ट ऑफ द केमिकल इंडस्ट्रीज, या केमिकल इंडस्ट्री आता कमीत कमी सिंथेटिक केमिस्ट्रीच्या जागी बायोलॉजिकल केमिस्ट्री वापरतात. म्हणजे बायोलॉजिकल प्रोसेसेस वापरून, जसं अँटीबायोटिक्स असेल, विटॅमिन्स असतील, ऍसिड्स असतील, ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी बेसिकली नॅचरल प्रोसेस, नॅचरल रिसोर्सेस तयार करून जे प्रॉडक्ट होतात ते बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट तयार करतायत. आणि म्हणून आता फार्मास्युटिकल इंडस्ट्री सुद्धा बायोफार्मास्युटिकल्स कडे चालली. तर आपण जर मिलेनियम गोल बघितलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघितले, तर प्रत्येक देशाला जे काही टार्गेट देण्यात आलं होतं की पॉवर्टी असेल, सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि नॅचरल वेल्थ असेल, प्रत्येक देशाने आता नॅचरल हेल्थ आपण केली पाहिजे. आपण जर विचार केला की आता आपल्या भारत देशामध्ये 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, आणि समुद्र किनाऱ्याचं करता एक त्यांनी ओशन मिशन आता रिसेंटली सुरू केलं आहे की ओशनच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, शिक्षणाचा उपयोग करून, त्या ठिकाणी गोव्याला मराईन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तर त्याच्या माध्यमातून तर शॅलो करंट्स जे आहेत भारतामध्ये, तर शॅलो करंट्सच्या माध्यमातून एनर्जी डेव्हलप करणे, अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणावर प्लॅनिंग आहे, जेणेकरून भारतामध्ये सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपण अचीव करू शकतो. आपल्याकडे सोलर एनर्जीचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शनचं विचार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण सगळ्यांनी, आणि एज्युकेशन क्षेत्रात जर आपण म्हणाल तर एज्युकेशन क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये, जवळपास 24 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षणामध्ये आहे आणि 4 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये आहे. 30 कोटी, येस, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आपल्याकडे जवळपास 40,000 कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर 900 विद्यापीठ आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, जवळपास 45 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, 16 IITs आहे, त्याचबरोबर IIMs आहे, 32 NITs आहे. या सर्वांच्या नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट याचं सांगड घालून सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा मोठ्या प्रमाणावर फोर्स आहे. 30 कोटी विद्यार्थी जर समजा अवेअर झाले सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, आणि त्यांचे शिक्षक आहे, रिसर्चर आहे, तर डेफिनेटली भारत देश हा कार्बन फुटप्रिंटच्या बद्दल तर आपण पुढे आहेच, पण त्याचबरोबर नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट केल्यामुळे जे रिसोर्सेस पुढच्या पिढीसाठी अस्तित्वात राहतील, आणि त्यामुळे आपली नीड पूर्ण होईल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होईल. थँक्यू सर. हे तुम्ही 5 मिनिटांमध्ये एक शाश्वत विचार जो मांडला, एक शिक्षण महर्षी म्हणून, तो अतिशय योग्य आणि मोजक्या शब्दामध्ये, परंतु पूर्ण तुम्ही जगाची रचना समोर ठेवलेली आहे. आणि विद्यार्थ्यांची आपली भारतामधली संख्या, आता परवा मी नीती आयोगाचे अमिताभ कांत जे आहेत, आपले CEO आहेत नीती आयोगाचे, तर त्यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा केली. आणि त्यांना आम्ही जे उपक्रम राबवतो त्याच्या संबंधी त्यांना सांगितलं की आम्ही कशा प्रकारे राज्यभर हे शाश्वत विकास ध्येय
जे लोकलायझेशन आहे, म्हणजे ग्राम पातळीवर कसं करण्यात येईल, जिल्हा पातळीवर, हे याच्या संबंधी आम्ही काही उपक्रम राबवतो, त्याची त्यांना माहिती दिली. आणि त्याबद्दल मी आपल्या विद्यापीठाचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला होता की हे जे इतक्या मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स आहे, याला जर आत्ता हा तुम्ही जो लाईनअप केलाय सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार, मग त्याच्यामध्ये आपण गोल्स ज्या वेळेला म्हणतो, म्हणजे आज परवा नीती आयोगाने जो काही इंडिया इंडेक्स केला, एसडीजी इंडिया इंडेक्स, तो 3रा केलेला आहे. तर माझा आपल्याला एक प्रश्न आहे, आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे माझा एक प्रश्न आहे आपल्याला की कुलगुरू म्हणून आपण एमजीएमच्या माध्यमातून या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे समोर ठेवून हे युनायटेड नेशननी जे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या सगळ्या, तर त्याच्या संबंधी काही उपक्रमाची, म्हणजे आता हे जे तुम्ही नवीन खूप अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारचे जाहीर केलेले आहेत, तर त्याची सांगड आपण कशी घातलेली? यामध्ये एमजीएम विद्यापीठाच्या नावाला साजेसं असं आपण MA इन गांधीयन थॉट्स फिलॉसॉफी हा अभ्यासक्रम सुरू करतो आहे. सर्टिफिकेट कोर्स पण सुरू करतो आहे. परंतु 21व्या शतकात गांधीजींची फिलॉसॉफी जी मागच्या शतकापासून आता पुढे आलेली आहे की रुरल डेव्हलपमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट, रुरल इंडस्ट्रियलायझेशन आणि गांधीजींचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दलचं जे व्ह्यूज होते त्याच्या माध्यमातून इनोव्हेशन आणि स्टार्टअप या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना, म्हणजे शिक्षणामध्ये हा एक नवीन डायमेन्शन आपण आणतोय की विद्यार्थ्यांनी आपली टेक्नॉलॉजी आहे, आपलं जे ज्ञान आहे ते त्याचं अप्लिकेशन करून, म्हणजे मग अप्लाइड करून, आता आपल्याला कल्पना असेल की कालच डिक्लेअर झालं की $100 बिलियन पूर्ण जगभरामध्ये खेळणे बनवण्याची इंडस्ट्री आहे. म्हणजे खेळणे म्हणजे टॉयज इंडस्ट्री झाला म्हणता येईल. त्याच्यामध्ये भारताचं पार्टिसिपेशन फक्त 1.5% आहे. तर भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर, आता पूर्वी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं आपल्या जीवनशैलीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटचाच भाग होता, जसं लाकडी खेळणी असतील किंवा तुमच्या कागदाचे खेळणे असतील किंवा तुमचं मातीचे खेळणे असतील, मातीचे सगळं अप्लायन्सेस असतील. परंतु आता आपण जर बघितलं तर खेळणी आपण प्लास्टिकचे बनवतो, विच इज नॉट व्हेरी इको फ्रेंडली. तर मोठ्या प्रमाणावर आता भारतामध्ये खेळणी बनवण्याचं एक म्हणजे जो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक भाग आहे की जो आपण नॅचरल रिसोर्सेस पासून जर आपण खेळणी बनवली तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढते, इनोव्हेशन वाढतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स शिकायला मिळतं खेळण्याच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीचं आपण जो आपल्याकडे जो इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि रिसर्च सेल आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण असे उपक्रम, म्हणजे जे इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहे, प्रोसेसेस आहे, ते आपण त्या ठिकाणी डेव्हलप करणार आहे. इंजिनिअरिंग आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनचा कन्सेप्ट आणणार आहे. आणि त्याचबरोबर आपण जे काही, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतासमोर 4 मुख्य चॅलेंजेस जे आहे, म्हणजे एनर्जी सिक्युरिटी असेल, वॉटर सिक्युरिटी असेल, फूड सिक्युरिटी असेल आणि एन्व्हायरमेंट सिक्युरिटी असेल. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचेच भाग असल्यामुळे आपण त्या माध्यमातून आपण सेकंड इयर ऑफ एव्हरी कोर्स आपण एन्व्हायरमेंटल सायन्स हा कोर्स आपण सुरू केलेला आहे. तर तो प्रत्येक तो पूर्ण केल्याशिवाय डिग्री मिळणार नाही विद्यार्थ्यांना. तर एन्व्हायरमेंटल सायन्स हा अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना तो ऑडिट कोर्स आहे. त्या माध्यमातून त्यांना संपूर्ण तर माहिती मिळेलच एन्व्हायरमेंट बद्दल, पण त्यांचं जे एन्व्हायरमेंट प्रती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी आहे, कारण आपण रिसोर्सेस खूप कन्झ्युम करतो. मग ऑक्सिजन असेल, वॉटर असेल, फूड असेल, एनर्जी असेल, तर ते जनरेट करण्यासाठी आपण जसं आता एमजीएम विद्यापीठ मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन पण करतं. त्याचबरोबर रिसायकलिंग, आपल्याकडे रिसायकलिंग ऑफ वॉटरचा पण प्लांट आहे, त्याचबरोबर खादीचा प्लांट आहे, त्याचबरोबर आपल्याकडे पॉटरीचा पण व्हील आहे. तर आपण अशा माध्यमातून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे काही एज्युकेशन आहे, रिसर्च आहे, ते या ठिकाणी आपण वाढवणार आहे. बरं सर, ह्या कोविडमुळे जो काही म्हणजे सगळ्यात मोठा परिणाम आहे शैक्षणिक क्षेत्रावर झालेला आहे, सध्याची जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. तर आता एकतर कसं आहे की बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन कमी, ऑनलाईनचे बरेच गोंधळ, असे खूप समस्या वाढलेल्या आहेत. तर त्या वातावरणामध्ये कम्युनिटीमध्ये जाऊन कम्युनिटी प्रोग्राम करणं म्हणजे विद्यापीठांनी, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे, आपण काय करतो?
तसं पाहिलं तर MGM विद्यापीठ हे ऑलरेडी समाजाशी खूप क्लोजली निगडीत आहे. म्हणजे व्हेरियस इतक्या ऍक्टिव्हिटीज आहे की म्हणजे एज्युकेशन कनेक्टेड टू सोसायटी किंवा एज्युकेशन फॉर एम्प्लॉयबिलिटी, एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे तर आहेच. तर विद्यापीठ हे जास्तीत जास्त सोसायटीशी, त्याचबरोबर पेंडेमिक सिच्युएशन मध्ये जे काही आपल्याला विद्यार्थ्यांना एज्युकेशनच्या माध्यमातून, म्हणजे कसं मग ऑनलाईन असेल तर विद्यार्थी म्हणजे आता आपण जर बघितलं की असे चांगले सॉफ्टवेअर आहे की ज्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना त्यांची अकॅडमिक नीड म्हणजे क्वालिटेटिव्हली पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर आता परिस्थिती आता हळूहळू सुधारते आहे. तर क्लासरूम टीचिंग होणार आणि ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे समाजामध्ये जाऊन जसं काही खेडे दत्तक घेतलेले आहे, तर त्या माध्यमातून आपण या ऍक्टिव्हिटीज म्हणजे वी आर गोइंग टू कनेक्ट विथ द सोसायटी. आणि त्याच्यासाठी ऑलरेडी MGM विद्यापीठाने आधीपासूनच याच्यामध्ये पुष्कळ काम केलेलं आहे. ते आपण आता ऑर्गनाइज फॉर्म मध्ये आणि त्याच्यामध्ये अजून नवीन नवीन डायमेन्शन टाकून आपण ते पुढे नेणार आहे. आता 40 वर्षामध्ये MGM ने खूप कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे समाजामध्ये. म्हणजे अगदी अलीकडचा औरंगाबादचा कचऱ्याचा जो प्रश्न जो गाजला होता त्याच्यामध्ये सुद्धा जी बायो ट्रीटमेंट दिली MGM ने, ती खूप म्हणजे मोठं काम केलेलं आहे. असे खूपच उदाहरण आहे. खादी डिपार्टमेंट असे 40-50च्या वर डिपार्टमेंट आहेत आणि ते कॉन्ट्रीब्युशन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. मला असं विचारायचं होतं की बरेचसे आता हे मराठवाड्याचं आवर्षण, मराठवाड्याची स्थिती, तर MGM एक वैभव ठरलेलं आहे त्या अर्थाने. तर हे दूर करण्यासाठी मग सस्टेनेबिलिटी, स्पिरिच्युअलिटी असा सगळा विचार MGM मार्फत मांडला जातो. जसं आता तुम्ही सांगितलं की महात्मा गांधी फिलॉसॉफीवर पण तुम्ही अभ्यासक्रम सुरू करताय. आता काल मी मार्क लिंडले आपले प्रोफेसर जे आहेत तर त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टींचा काही सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी. आणि त्यांनी सुद्धा सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर जास्त आम्ही भर देतोय असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं आता हे तर मी तुमचं तर त्या दृष्टीने म्हणजे तुम्ही जपानचं व्यासपीठ असो नाही तर अमरावतीचं व्यासपीठ असो, तुम्ही खूप प्रयोग केलेले आहेत. तर याच्यावर मला एक तो प्रश्न माझा असा आहे की बरेचसा समजा आता एखादा जिंतूर तालुका आहे किंवा सेलू तालुका आहे किंवा गंगापूर तालुका आहे, त्या तालुक्यामधल्या किंवा एखाद्या सर्कलच्या गावामधल्या एखाद्या 10वी पास किंवा नापास विद्यार्थ्याला असं वाटलं की मला काहीतरी कोर्स शिकायचा MGM युनिव्हर्सिटीचा, तर तो काही तासांचा म्हणा की काही कमीत कमी ड्युरेशनचा, परंतु त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा त्याच्या संबंधी काही शिकवता येईल असे जे कोर्सेस आहेत ते आपल्या नजरेसमोर आहेत का? आपण सुरू करताय का? आणि आपण त्याविषयी बोललो होतो थोडं. ऍक्च्युअली म्हणजे तो कनेक्ट आहे. माझा प्रश्न असा आहे की तो कनेक्ट वाढवताय का आपण? हो, आपण एन्व्हायरमेंट सायन्सच्या माध्यमातून आपण जो सुरू केलेला आहे अभ्यासक्रम आणि गांधीजींच्या फिलॉसॉफीवर, त्याचबरोबर विद्यापीठाने म्हणजे काही सर्टिफिकेट कोर्सेस पण सुरू केलेले आहेत की जे याच विषयाशी निगडीत आहे. आता टेक्नॉलॉजीचं त्याच्यामध्ये जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, या माध्यमातून सुद्धा आपण आता त्याला नवीन डायमेन्शन देतोय. विद्यापीठाने अजून जे डिस्टन्स लर्निंग आहे म्हणजे दूरस्थ एज्युकेशन आहे त्यामध्ये स्लोली त्याच्यामध्ये जाणार आहेत की जे कारण ते जे जो ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या मधल्या फ्रेमवर्क नुसार विद्यापीठ वाटचाल करत आहे. तर सध्या डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून म्हणजे विद्यापीठाच्या जो कॅम्पस मधला ज्युरिडिक्शन आहे त्याच्या बाहेर जर आपल्याला जायचं असेल विथ द फॉर्मल एज्युकेशन, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ऍक्ट मधल्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत जावं लागतं. मी पुन्हा तुम्हाला असं बोलकं करणार आहे आणि तुमच्याशी संवाद साधणार आहे. काय हरकत नाही. आपण एवढं आपल्याला सांगायचं आहे की आपले कुलपती जे आहेत अंकुशरावजी कदम, आम्ही त्यांना बाबूरावजी कदम वेगवेगळ्या नावाने जसं आदराने सगळेजण त्यांना हाक मारत असतात आणि ते तितक्याच ममतेने प्रतिसाद देत असतात. तर हे सगळे MGMचा विचार, शाश्वत विचार जो काही पेरण्यापासून उगवण्यापर्यंत त्यांचा जो 40 वर्षांचा प्रवास आहे आणि या प्रवासाला आपण आणखी बळकटी आणाल अशी आम्हाला खात्री आहे. आपण आमच्याशी वेळात वेळ काढून थोडी चर्चा केली आणि खूप समृद्ध असा शैक्षणिक विचार आपण मांडलेला आहे. याबद्दल मी अप्रतिम मीडियाच्या वतीने आपले आभार मानतो.
थँक्यू सो मच. आपले पण खूप खूप आभार आणि आपण भविष्यामध्ये सोबत काम करूया. थँक्यू सर. थँक्यू.